बनावट जन्मदाखला असेल किंवा इतर अनेक बेकायदेशीर बाबी ज्या राष्ट्रहिताला धोकादायक आहे अशा आपल्या मालेगावमध्ये सातत्यानं उघडकीला येत असतानाच बनावट किंवा बेकायदेशीर दस्त नोंदणी हा आणखी एक प्रकार आहे। हैदराबादच्या निजामाचे पंतप्रधान असलेल्या सालार जंग यांचा वारस आहे असं सांगणाऱ्या एका इसमाची, त्याचं नाव आहे सय्यद आलमदार हुसेन नजफी, याने 2020 मध्ये एक न्यायालयाकडनं प्रमाणपत्र मिळवलं। हा वारसदार आहे, मालक नाही असं स्पष्टपणे न्यायालयामध्ये त्याच्या सांगितलं आणि हे प्रमाणपत्र जमिनीच्या अंतिम मालकीचं प्रमाणपत्र नाही असंही या वारसदाराला प्रमाणपत्र देताना न्यायालयानं सांगितलं। याच्यातली मूळ गोम अशी आहे की या सालार जंगांची संपत्ती छत्रपती संभाजीनगर, हैदराबाद आणि आसपासच्या परिसरामध्ये ही संपत्ती शेकडो कोटींची आहे। पण मालेगावमध्ये या हुसेन नसवी यांनी आधी नांदेडच्या मतीन अहमदच्या नावाने एक पॉवर ऑफ अटर्नी केली आहे आणि त्या बनावट दाव्यांच्या आधारावरती मालेगाव इथल्या एनए कन्सल्टन्सीचे भागीदार शेख अखिल, मोहम्मद शफी आणि अजित उत्तमराव पवार यांनी एक पॉवर ऑफ अटर्नी, एक दस्त नोंदवलाय। हजारो कोटींच्या मालमत्ता आहेत आणि आपल्याला ऐकून धक्का बसेल, 10 लाख रुपयाचा मोबदला नवाबाच्या वारसाला आणि 11,00,000 रुपयांचं मुद्रांक फक्त भरलंय। शासनानं कुठेही आपल्याला मुद्रांक नोंदवता येईल, दस्त नोंदवता येईल आणि त्याचा मुद्रांक भरता येईल अशी जी सवलत दिली आहे त्याचा हा प्रचंड मोठा दुरुपयोग आहे। आणि सालार जंगाच्या संपत्तीशी संबंधित अनेक संपत्ती ज्या आहेत त्या छत्रपती संभाजीनगर, हैदराबाद, तेलंगणा या भागामधल्या सामान्य नागरिकांना विकल्या जाण्याची शक्यता आहे। मालेगावमध्ये पुन्हा एकदा अशा पद्धतीने ही बनावट दस्त नोंदणी झाल्यामुळं इथल्या एकूण प्रक्रियेच्या बाबतीमध्ये संशय उत्पन्न व्हावा आणि तो दृढ व्हावा अशी परिस्थिती मालेगावामध्ये आहे। आम्ही आज अधिकाऱ्यांना भेटलो, माननीय मंत्री महसूल बावनकुळे साहेबांना देखील या विषयामध्ये संपूर्ण पद्धतीनं हा विषय समजावून सांगितला जाईल। पण माझं एक आव्हान असेल की याच्याशी संबंधित लोकांनी प्लॉटिंग केलेलं आहे किंवा काही संपत्त्या विकण्याचा प्रयत्न केलेला आहे। महाराष्ट्रातले अनेक राजकारणी त्याला बळी पडतायत। राजकारणी किंवा ज्यांच्याकडे भरपूर पैसे आहेत ते बळी पडले तर आपल्याला वाईट वाटणार नाही, परंतु सामान्य नागरिक ज्याच्या कष्टाचा पैसा आहे ते लोक जर अशा या संपत्तीच्या फसवणुकीत बळी पडले तर हे धक्कादायक आहे। पण हे मालेगावमध्ये घडलंय, त्यामुळे महाराष्ट्राचे नोंदणी मुद्रांक महासंचालक यांनी देखील आपल्या मालेगावच्या शाखेमध्ये काय सावळा गोंधळ माजलेला आहे याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। मालेगावमध्ये सामान्यांच्या करता तुकडाबंदी उठली पाहिजे याकरता आम्ही प्रयत्न करतो। सामान्यांची घरं नियमित झाली पाहिजे याकरता आम्ही सरकारकडे भांडतो। पण अशा पद्धतीने हे अधिकारी आणि मालेगावकर संगनमत करून खोटे दस्त, शासनाची फसवणूक, लोकांची फसवणूक करणार असतील तर हे गंभीर आहे।